कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं मन्या, हे माझे मिस्टर। नमस्कार। खूप बोलते लीला तुझ्याबद्दल। अहो म्हणजे काय, बोलणारच ती। आमची मैत्रीच एवढी घनिष्ठ आहे। तुम्हाला म्हणून सांगतो, जर तिच्या दिनक्रमात तिने तुमचे नाव 5 वेळा जर घेतले असेल, तर तिच्या त्याच दिनक्रमात ती माझे नाव जवळपास 50 वेळा तरी घेईलच असं समजा तुम्ही। आमच्या मैत्रीचे ऋणानुबंधच इतके जुने आहेत, ऋणानुबंधाच्या, हो की नाही ग? ह्याला कसं कळलं एजंट समोर ऍक्टिंग करायची होती? हा नक्की आहे तरी कोण? मला असं काय वाटतं की तुला मी कुठेतरी पाहिलंय। हो, तुम्हालाही कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते। कुठे पाहिले असेल बरे? वृत्तपत्रात बघितले आहे मी ह्यांना। मला सुद्धा तुम्ही वृत्तपत्रातच बघितले असणार। तो मी नव्हेच नावाची कविता वृत्तपत्रात छापली गेली होती। अरे मन्या, किती छान सजवलंयस हे सगळं। मैत्रिणी सोबत पाणीपुरीचा बेत म्हणजे दुग्ध शर्करा योगच जणू, नाही का? माझ्यासारख्या कवी मनाच्या माणसाने जर हे सगळं सजवलं नसतं, तर चंद्रालाही झोप लागली नसती। एजे, मी म्हंटल होतं ना तुम्हाला, एकदम फनी आहे मन्या। आणि माहितीये, आम्ही असे लांब 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 फिरायला जायचो ना, तेव्हा नेहमी आम्ही जिथे जाऊ तिथे मन्या असंच सगळं सजवायचं माझ्यासाठी, हो की नाही? पाणीपुरी खायची ना? हो हो हो, म्हणजे काय? पाणीपुरीचाच बेत आहे। आता लगेचच आपण पाणीपुरीचे सेवन करूया। मी आलोच। दादा, एक रुचकर चविष्ट अन्न नलिकेला मंत्रमुग्ध करणारी अशी पाणीपुरी बनवा। हा तुझा मित्र आहे? तुम्ही त्याला जज करताय? नाही, बिलकुल नाही। तो दिसतो त्याच्यावर जाऊ नका, एकदम सॉलिड आहे माझा मन। तुम्हाला माहितीये का, आम्ही ना पूर्वी एकत्र पतंग उडवायचो आणि माझी आणि मन्याची कायम टीम असायची आणि आम्ही कायम जिंकायचो। आणि तुम्हाला माहितीये का, तो असला डेअरिंग बाज आहे ना। म्हणजे कसं होतं, आमची घर अशी शेजारी शेजारीच होती, तर तो त्याच्या गच्चीवरनं माझ्या गच्चीवर उडी मारून यायचा मला भेटायला। आणि मला गुड नाईट म्हटल्याशिवाय तर कधीच झोपायचा नाही तो। आणि तुम्हाला माहिती, आम्ही जे असे लांब लांब जायचो ना पाणीपुरी खायला, तेव्हा रात्री मला त्रास होऊ नये म्हणून न चुकता माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन यायचा। का सॉलिड आहे ना तो, खरंच। चला 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 चला, खास तुमच्यासाठी चविष्ट रुचकर अन्न नलिकेला मंत्रमुग्ध करणारी अशी पाणीपुरी घ्या, सेवन करा। नाही नाही नाही, लीलाचे यजमान, ही ताटली तुमच्यासाठी नाही, ही ताटली खास लीलासाठी आहे। ही तुमच्यासाठी नाही ते मला, पण लीलाचा स्पोर्ट खराब आहे त्यामुळे ती खाऊ शकणार नाही। नाही हा, म्हणजे आता ओके, मी खाऊ शकते मी जी। उत्तम। आता मी माझ्यासाठी पाणीपुरी आणतो। ए थांब थांब, तू काय, मी जाते ना। असं कसं, असं कसं? लीला, आज तू कुठलेही श्रम करायचे नाही। आज फक्त तू पाणीपुरीचा आस्वाद घ्यायचास। मी जाऊन आणतो। हं? ही घे तुझी पाणीपुरी। उत्तम पाणीपुरी बनवा।
आधी मी खातो आणि हायजेनिक असेल तरच तू खायची आहे हं? तुला ही पाणीपुरी आवडते काय प्रॉब्लेम आहे? छान असतं रे. तुझा चेहरा बघून दिसतच आहे किती छान वाटली तुला आणि मी सकाळी बनवलेली पाणीपुरी तुला आवडली नाही ती बेस्ट नाही वाटली ही आवडली तुला आता ही बेस्ट आहे तर आहे. ही आली माझी ताटली आणि ही पाण्याची बाटली. तुम्ही आज सकाळी हिच्यासाठी पाणीपुरीची पाककृती योजली होती म्हणे. हे ऐकून मला वाटले की मी सुद्धा लीलाच्या आयुष्यात काही उत्साहवर्धक रंजक क्षण पेरले पाहिजे. मी आता स्वहस्ते पाणीपुरी बनवतो लीलासाठी. मी आलोच. एक काम कर तू तिच्यासाठी भेळ बन तिला भेळ जास्त आवडते आणि हो कांदा टोमॅटो सगळं फ्रेश खा बर बर आलोच. हिची मला भेळ नकोय. कोणासाठी भेळ? नो प्रॉब्लेम तू पाणीपुरी खा ओके. खा अजून खा पाणी म्हणून सांगतो तो ही पाणीपुरी खाऊ नकोस ऐकायचं नाहीये एजे खर तर आजचा दिवस फक्त आपण दोघांनी छान स्पेंड केला असता. कुठेतरी फिरायला गेलो असतो, एकत्र वेळ घालवला असता. पण तुम्ही मनाला भेटायचा हट्ट धरलात आणि इथे यावं लागलं आपल्याला. लीला तुझा मित्र पिक्चर मध्ये आला नसता तर आता आपण दोघंच इथे असतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.